हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. यिर्मया 17:7. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो आणि त्याचा भावविषयक परमेश्वर आहे तो धन्य. हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही सुंदरशी वेळ दिली आहे आणि त्याच्या महान उपस्थितीमध्ये घेऊन आल्याबद्दल येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानूया. हालेलुया, प्रिज लॉर्ड. बायबल सांगतं की मी ज्ञानाचे ज्ञान आणि बुद्धिमानाची बुद्धी नष्ट करेन. हालेलुया. परमेश्वराचं त्याग करणं हे घोर जार कर्म देश करत आहे. त्यामुळे आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे की परमेश्वराचं राज्य हे युगानुयुगचं आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही अब्राम, इसाक आणि याकोब आणि सर्व संदेश त्यांना देवाच्या राज्यामध्ये बसलेले आणि आपणाला त्यातून काढून टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. कारण पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून सर्व चारी बाजूनी लोक येऊन देवाच्या राज्यामध्ये बसतील. कारण परमेश्वर नीतिमानाला आणि दुष्टाला वेगळं करत आहे. हालेलुया. बायबल सांगते की नीतिमान पित्याच्या राज्यामध्ये सूर्याप्रमाणे चमकतील. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. बायबल सांगते की तो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करतो. त्याचं राज्य युगानुयुगचं आहे. कारण परमेश्वर स्वर्गीय सामर्थ्याने आपल्यावरती प्रकट झाला आहे आणि तो परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे की आपलं हृदय उघडून आपण येशू ख्रिस्ताचं आपल्या मनामध्ये स्वागत करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो आणि तो आपल्यामध्ये वस्ती करतो. त्या जिवंत परमेश्वराला आज आपल्या जीवनामध्ये आपण बोलून त्याचं स्वागत करूया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा महान राजा आहे. तो सर्व मानवजातीचा परमेश्वर आहे. ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहेत त्या परमेश्वराला शक्य आहे. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादित केल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताचं मनापासून स्वागत करूया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, प्रत्येकाला तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याने, शांतीने, प्रीतीने भरल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना करते. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागते म्हणून तो ऐकते. आमेन.